आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी। येत्या 2 ते 3 दिवसात दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होणार आहे की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडनं या संदर्भात सल्लामसलत सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला या संदर्भातली माहिती मिळालेली आहे। खास करून पुण्याच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र येऊ शकतात की काय याची चाचपणी सुरू होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं मिळतेय। आणि याच अनुषंगानं येत्या 2 ते 3 दिवसात याबद्दलची अधिकृत घोषणा होऊ शकते की काय, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची जी चर्चा आहे याबद्दलची ती अंतिम टप्प्यात आल्याचं देखील समजतंय। मात्र प्रदेश पातळीवर अजित पवार, शरद पवार हे शीर्षस्थ नेते आपापल्या पक्षाबाबत काय नेमकी भूमिका घेणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। या दोन्ही नेत्यांच्या परवानगीनं ही युती होण्याची चर्चा केली जातीये की स्थानिक पातळीवरच हे निर्णय घेतले जात आहेत, याबद्दल सुद्धा सध्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। आणि याच अनुषंगानं आता येत्या 2 ते 3 दिवसात खास करून पुण्याच्या बाबतीत आणि काही ठराविक ठिकाणांच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रवादींची युती होऊ शकते की काय, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।